आपले तीर्थरूप अप्पासाहेब धर्माधिकारी यांना भेटायला आलो होतो. सदिच्छा भेट, त्यांचे आशीर्वाद घ्यायला. आणि एक माझ्यासाठी आजचा दिवस एक आनंदाचा, समाधानाचा आहे. आणि माणसासारखा कावळा बोलतो जेव्हा मी हा पूर्वी सोशल आलो मीडियावर एक त्यावेळेस चर्चेचा देखील विषय झालाय. मात्र रायगड आप्पासाहेबांनी जिल्ह्यातील काही खालापूर या तालुक्यात भागातल्या वावंडळवाडी येथे पोपट विकास घरचा कामांच्या बद्दल पाहुणा चर्चा झाला. केली. प्राणीमित्र आमचे आमदार रामदास महेंद्र काईनकर यांनी दळवी जखमी यांनी पोपटाला देखील औषधोपचार या करून 2 भागातल्या महिने आपल्या घरी रस्त्यांची मागणी सांभाळले. केली. या आणि आज कालावधीत मला त्याच्या समाधान आहे कुटुंबियांसोबत की पोपटाची MMRDAच्या चांगलीच माध्यमातून मैत्री जवळपास झाली. 170 जणू तो कोटी घरचा रुपयाचे पाहुणाच झाला. रस्ते आपण बरं इकडे बांधतोय. झाल्यानंतर तो या आणि घराला इथल्या मात्र लोकांना विसरला ज्या काही नाही. सोयी जरी सुविधा जंगलात पाहिजे फिरायला गेला त्या तरी दुपारी देण्याचं काम, भूक लागली की ते तो जेवायला येतो. देण्याचं एक संध्याकाळी एकदा समाधान दारी येऊन हाक आज मारतो. आपल्याला लाभतंय. गेल्या 1.5 मला आठवतंय महिन्यांपासून की तो फार गेल्या दूर गेला होता. 2.5 मात्र आज वर्षाच्या पुन्हा तो घरी मुख्यमंत्रीपदाच्या आला. कारकिर्दीमध्ये या महाराष्ट्रामध्ये विकास प्रकल्पांना चालना देण्याचं काम केलं. या भागामध्ये अनेक रस्ते आणखी आपल्याला करायचे आहेत. आणि त्याचबरोबर पिण्याच्या पाण्याचं जे काही या भागामध्ये टंचाई आहे ती देखील दूर करण्यासाठी मग जलसंपदा विभाग आहे, MIDC आहे. MIDCने काही ठिकाणी पाण्याची लाईट टाकलेली आहे. आणि म्हणून या भागातल्या लोकांची पाण्याची समस्या देखील, त्या बाबतीत देखील आज आप्पासाहेबांनी सचिनदादांनी चर्चा केली. आणि या भागातल्या लोकांना जे पिण्याच्या पाण्याचं टंचाई जाणवती आहे ती देखील दूर करण्यासाठी आमचे स्थानिक आमदार महेंद्र दळवी प्रयत्न करतात. आणि शासन म्हणून या भागातल्या विकास कामांना चालना देण्याचं काम नक्की केलं जाईल. या भागामध्ये चांगले रस्ते पाहिजे, दळणवळण यंत्रणा पाहिजे, आज पिण्याच्या पाण्याची व्यवस्था असेल. त्याचबरोबर आज आपण 7 ब्रिज बांधतो, म्हणजे रेवस ते रेड्डी. आणि या रेवस रेड्डीमुळे पूर्णपणे या भागाचा पूर्ण कायापालट होईल. आणि कोस्टल रोड जो होतोय यामुळे पर्यटनाला चालना मिळेल. आणि मधल्या ज्या खाड्या आहेत या खाड्या आपण जोडल्यामुळे खूप मोठ्या प्रमाणावर या भागाचा विकास होईल. आणि त्या दृष्टीने देखील आपण आज प्रयत्न करतोय. त्याचबरोबर मुंबई ते सिंधुदुर्ग आता जो काही आपण नवीन ॲक्सेस कंट्रोल रस्ता करतोय त्याचं देखील DPR चं काम सुरू झालेलं आहे. जेणेकरून पुणे मुंबई ॲक्सेस कंट्रोल झाला, नागपूर मुंबई बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग झाला, असाच मुंबई सिंधुदुर्ग देखील ॲक्सेस कंट्रोल रस्ता झाला तर कंप्लीट या कोकणाचा कायापालट होईल. आणि या संपूर्ण भागामध्ये रेवदंडा परिसर असेल, अलिबाग परिसर असेल, या भागाचा कायापालट होईल आणि खूप मोठ्या प्रमाणावर लोकांना सुविधा मिळेल. टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पाहत रहा टाइम्स डिजिटल.